अजित पवार यांच्याकडून पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत. पक्ष घराघरात पोहोचवा, निवडणुकीसाठी सज्ज रहा. अजितदादांच्या कार्यकर्त्यांना सूचना. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आढावा. मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर. सिरोंचामध्ये फडणवीसांच्या हस्ते रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन. विविध विकास कामांचं उद्घाटन. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याची आज सांगता. कर्जमुक्ती मिळेपर्यंत महायुतीला वोटबंदी करा. परभणीमधून उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना हे आवाहन. पक्षाच्या शिस्तभंगाच्या नोटिशीनंतर रुपाली ठोंबरे अजित पवार यांच्या भेटीला. महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांवर केलेली टीका. तर चारित्र्यहनन करणाऱ्यांविषयी काय खुलासा करणार, ठोंबरेंची फेसबुक पोस्ट. मुस्लिम तेलंगणा सरकारची ताकद. काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं मोठं विधान. तर हिंदू मुस्लिम सरकारचे दोन डोळे असंही वक्तव्य. एसटी कर्मचाऱ्यांचा सोमवारी पगार होणार. सरकारकडून महामंडळाच्या खात्यामध्ये 470 कोटी जमा. नियमित पगार न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी. सीएसएमटी स्थानकातील आंदोलन प्रकरणाची चौकशी होणार. रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोटरमनला लॉबीमध्ये केलेलं बंद. तर लॉबीला बाहेरून बॅरिगेड्स लावल्याचंही आलं समोर. निम्म्या नाशिकमध्ये आज पाणीबाणी. तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद असेल. तर उद्या देखील कमी दाबानं पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन.